साहेब आता तुम्हाला सांगतो मी, ह्या नगर मनोहर रोड हवे निमगाव निगज पैसे वायवळण दिलेले, इकडे निर्मळ पिंपरी पैसे दिले, तिथं कमांड टाकलेलं आहे का? तिथं कसे ट्रॉफिकवाले पोलीस बसवले? तसं इथं बसू शकत नाही तुम्ही. इथं इतकी हिवी कमांड टाकली होती, रात्री ट्रकने तिला धडक देऊन उडवलं. म्हणजे अक्षरशः बाबाची कृपा म्हणाला. त्या ठिकाणी जर एखादी ऑटो रिक्षा किंवा मोटरसायकल जर चालली असती तर माझ्या दृष्टीने मी रात्री बघितलेला तो अपघात म्हणजे चक्काचूर झाला असता, कोणीच राहिलेलं नसतं. प्रशासनाला माझी विनंती आहे, शिवसाहेबांना एकच विनंती आहे की साहेब, हीच जर नगरपालिका किंवा नगरपंचायत असते, तिथं नगरसेवक असते, हा ठराव करून तुम्ही केला असतं. शिर्डी ग्रामस्थांना कोणत्याच गोष्टी ह्या गोष्टी तुम्ही विश्वासच घेतलेला नाही. आणि आजच शिर्डी ग्रामस्थांना जर विचारलं तर शिर्डी ग्रामस्थांना हे नकोय, या ठिकाणी नको होतं तर स्टँड पशीच पाहिजे होतं. माझी विनंती राहील, तुम्ही हे करू नका. इथं साधारण आम्ही नामदार साहेबांना सुद्धा भेटणार आहे शिर्डी ग्रामस्थ. नगर मनमाड महामार्गावर साई मंदिर परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं शिर्डी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शिर्डी बस स्थानक, लक्ष्मीनगर येथे लोखंडी कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्यातील बस स्थानक आणि लक्ष्मीनगर येथील अतिशय मजबूत लोखंडी कमानी अवजड वाहनांच्या धडकेत कोलमडून गेल्या असताना नगर परिषद प्रशासनानं हार न मानता पुन्हा आरबीएल चौकाजवळ सिमेंट कॉन्क्रीटचं मजबूत फाउंडेशन करत आणखीन जाड लोखंड वापरून कमान उभी करताच काल रात्रीच्या वेळी पुन्हा एका द्राक्ष भरलेल्या भल्या मोठ्या ट्रकनं जोरदारपणे धडक देत मजबूत पाया रोवून उभी राहिलेली लोखंडी कमान पुन्हा मोडून टाकली. त्यात एका बाजूचे सिमेंटचे फाउंडेशनचा अक्षरशः भुगा झाल्याचं दिसून येत असून त्यात वापरलेले गज सुद्धा उघडे पडले आहेत. या अपघातानंतर माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांनी संताप व्यक्त करत नगर परिषद प्रशासनानं सदर कमान चुकीच्या ठिकाणी लावली असल्याचं सांगत त्यापेक्षा बस स्थानकजवळ ही कमान योग्य आहे. तसेच बाह्यवळण रस्त्याच्या आरबीएल चौकाजवळ एक पोलीस कर्मचारी उभा करून अवजड वाहने बाह्यवळण रस्त्याने पाठवता येतील आणि ही कमान लावून देखील खासगी ट्रॅव्हल्स बस शिर्डीत फिरत असल्याने कमान लावून साध्य काय झालं असा सवाल विचारत कमानीचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं असून सिमेंटच्या फाउंडेशनला पाणी सुद्धा मारले नसल्यानं त्याचा एकाच अपघातात भुगा झाला. ज्या ठेकेदाराला दिला आहे त्याच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी विजयराव जगताप यांनी नगर परिषद मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुद्धा शिर्डी ग्रामस्थ बैठकीत तक्रार करणार असल्याचं सांगितलंय. शिर्डी नगरपंचायतने नगर मनमाड रोड हायवेला ज्या कमानी टाकल्या, कमानी टाकून रोडला बाह्य वळण दिलेलं आहे, ते बाह्य वळण इतकं चुकीच्या मार्गाने केलेलं आहे. आता दोनदा एक स्टँड पुढे झालं, एकदा लक्ष्मीनगरच्या कोपऱ्यावर झालं, दोन्ही वेळेस तिथे ट्रक निवडवलं. आज माझं संपर्क कार्यालय समोर रिंग रोडला इथे इतकी हिवी कमान टाकली होती, रात्री ट्रकने तिला धडक देऊन उडवलं. म्हणजे अक्षरशः बाबाची कृपा म्हणायला लागेल, बाबाचा आशीर्वाद होणं. त्या ठिकाणी जर एखादी ऑटो रिक्षा किंवा मोटरसायकल जर चालली असती तर माझ्या दृष्टीने मी रात्री बघितलेला तो अपघात म्हणजे चक्काचूर झाला असता, कोणीच राहिलेलं नसतं. प्रशासनाला माझी विनंती आहे, शिवसाहेबांना एकच विनंती आहे की साहेब, हीच जर नगरपालिका किंवा नगरपंचायत असते, तिथं नगरसेवक असते, हा ठराव करून तुम्ही केला असतं. शिर्डी ग्रामस्थांना कोणत्याच गोष्टी ह्या गोष्टी तुम्ही विश्वासच घेतलेला नाही. आणि आजच शिर्डी ग्रामस्थांना जर विचारलं तर शिर्डी ग्रामस्थांना हे नकोय, या ठिकाणी नको होतं तर स्टँड पशीच पाहिजे होतं. याच्यात साहेब भक्तांची कोंडी होत राहिली, पण समस्त ग्रामस्थांची होई राहिली. तुम्ही जे बावे वळण दिलं रिंग रोडला, तो रिंग रोड शिर्डीकरांना वापरण्यासाठी तो रोड एवढा हिवी नाही साहेब. तुम्हाला विनंती करतो मी, तो रोड जर महिनाभर एवढा हिवीचा ट्रॉफिक जर वापरली, त्या रोडचे लवकरात लवकर तो रोड 1 महिन्याच्या आत खराब होईल साहेब. तो रोड माझी विनंती राहील, तुम्ही हे करू नका. इथं साधारण आम्ही नामदार साहेबांना सुद्धा भेटणार आहे शिर्डी ग्रामस्थ, तर साहेब इथं करू नका. साहेबांनी एकच सांगितलं होतं, नामदार साहेबांनी मीटिंग घेतली होती शासकीय विश्रामगृहाला, तर साईबाबा संस्थान म्हणजे मंदिर परिसराचा तो रोड त्या बाजूला तुम्ही हिवी ट्रॉफिक जाऊ देऊ नका. हिवी ट्रॉफिक त्या साईडनं बंद करा. इकडून सांगितलेलं नव्हतं साहेब, इकडून करू नका. आज लक्झऱ्या बघा, तुम्ही केलं तर ठीक आहे, तुम्ही म्हणता लक्झऱ्या जाती नाही. आज सरस रोडला लक्झऱ्या उभ्या राहतात, मग ते जात्या कुठून? जशा महामंडळाच्या बस जात्या मागच्या रिंग रोडनी इथं काय सत्रमच्या बाजून निघतात, तसेच प्रायव्हेट बस सुद्धा तसेच जात आहे, मोठे हिवी सुद्धा तसेच जात आहे. मग तुम्ही इथलं करू नका बा. समस्त आज आम्ही ग्रामस्थ नामदार साहेबाला भेटणार आहे, ते बसू नये माझी ही विनंती आहे. आणि हे बसवायचं जर तुम्हाला परत असेल तर समस्त ग्रामस्थांचं एक कमिटी बोला किंवा आव्हान करा, तुम्ही ग्रामस्थांना बोलवा, ग्रामस्थांना विश्वास घेऊन करा तुम्ही. कारण जर कमिटी असती ना नगरसेवकाची तर तुम्हाला ठराव करावा लागला असता.
नगरसेवकांनी ह्या गोष्टीला मंजुरी दिलीच नसती. मी वैयक्तिक सांगतो, माझा तरी विरोध आहे ह्या गोष्टीला. काल मला बरेचसे या रोडचे नगरसेवक भेटले, प्रत्येकाने विरोध केलेला आहे. नगरसेवक म्हणा, ग्रामस्थ म्हणा, येवले की इथं नको आहे बाई. साहेब आता तुम्हाला सांगतो मी, ह्या नगर मनोहर रोड हवे निमगाव निगजपेशी बायवळण दिलेले, इकडे निर्मळ पिंपरी पैसे दिले, तिथं कमांड टाकलेलं आहे का? तिथं कसे ट्रॉफिकवाले पोलीस बसवले, तसं इथं बसू शकत नाही तुम्ही. आणि माझं तर म्हणणं आहे, फक्त गर्दीचा हा प्रॉब्लेम येतो, गर्दी नसल्यावर नाही प्रॉब्लेम येत. इथं जर ट्रॉफिकवाला बसवला, ट्रॉफिकवाला तर ऐकू शकत नाही का? एक ट्रॉफिकवाला पोलीस बसवा ना, काही संस्थांकडे मागणी करा, एखादं सिक्युरिटी बसवा, सिक्युरिटी सुद्धा ऐकतील, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जर पर्याय काढला ना, नगरपालिकेने जर ग्रामस्थांना विश्वास घेतला ना, ग्रामस्थांकडे याच्याकडे पर्याय आहे. तुम्ही हे रिंग, माझी एकच विनंती, हा रिंग रोड चांगला आहे, याचं वाटोळं करू नका बा. आणि त्या रोडला बऱ्यापैकी नगर आहे, म्हणजे छोटे मुलं रोडला खेळतात. आता तुम्ही बघा, वॉकिंगचं 3 दिवस बंदच झाला तो रोड. सदर महिला त्या रोडला वॉकिंग करायचे, पुरुष असू, ज्येष्ठ मंडळी असू, तो रोड वॉकिंगचाच बंद झाला. माझी विनंती राहिली की एक ट्रॉफिकवाला इथं बसा, तुम्ही मोठ्या हेवी गाड्या जाऊ देऊ नका, परत हे करू नका कुठाने. रात्री मोठी दुर्घटना टाळलेली बाबाच्या आशीर्वादाने, नाही तर एकदम म्हणजे अवघड झाली होती परिस्थिती. मी रात्री येऊन बघितली ती स्टोरी. तुम्हाला एवढं जर वाटतं तर तुम्ही नगरपालिका कर्मचारी सुद्धा एक ठेवू शकता. बाजूला तुम्ही पार्किंगचं केल्याचे ग्राउंड, चांगली गोष्ट आहे साहेब, तुमचं काम बी चांगलं आहे. प्रशासनाने ही कमान उभी करायच्या आधी लगेच ट्रॉफिकची पार्किंगची सोय केली आहे. तिथं तुम्ही एखादा कर्मचारी ठेवून लगेच गाडी पार्किंग टाकू शकता. लक्झऱ्यांची पार्किंग चांगलं केलं आहे तिथं. ऐकतील मी, गावातले ट्रॅव्हल ऑफिस आहे, नामदार साहेबांनी मागच सांगितले तुम्हाला का ट्रॅव्हल ऑफिसवाल्यांची मिटिंग घ्या, त्यांना जरी हा पर्याय तुम्ही सांगितलं ते मान्य करतील. लक्झऱ्या सगळे पार्किंग लागतील आणि ऑटो रिक्षांनी तिथं साई भक्तांची सोय होईल सोडण्यासाठी. पण तुम्ही एक करावं, तिथं कर्मचारी ठेवू शकता, एक सकाळी ठेवा, एक संध्याकाळच्या ठेवा, बाहेरून गाड्या बाहेरून निघतील, पण हे परत टाकू नका तिथं, अशी विनंती राहील माझी. माझ्या संपर्क कार्यालयासमोर होते, फाउंडेशन केलं होतं, म्हणजे मी येता जाता तो माझाच रोड, मी घरून जायचं तरी ऑफिसला यायचं तर तिथंच जायचं माझ्या कार्यालयासमोर. साहेब मला एकदा तरी दाखवायचं, सिटी कॅमेरामध्ये दाखवायची, एकदा तरी पाणी मारताना दाखवायचं. आता जर फोटो काढले तर ते फाउंडेशन पहा तुम्ही, म्हणजे पूर्ण भुगा झालेला आहे. मोठी ट्रक तर जाऊ द्या, एखाद्या छोट्या गाडीने जरी धडक गेली असती ना तरी त्याचा भुगा झाला असता. तुम्ही त्याचा फोटो काढून बघा, तिथे एक दिवस सुद्धा पाणी मारलेलं नाही. तो कोण जो बनवली असेल ती कमान, त्याच्यावर कारवाई करा साहेब. त्याच्यावर आज मोठी दुर्घटना टाळलेली तिथं, नाही तर त्या याच्यावर एकदा सुद्धा पाणी मारलेलं नाही. तुम्ही येऊन बघा, निरीक्षण करा, त्याच्यावर कारवाई करा, माझी विनंती तुम्हाला. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.